जोपर्यंत राज्यातले ओबीसी जागे होणार नाहीत आणि ओबीसी नेत्यांना कळणार नाही की होय भविष्यातलं देशातलं राजकारण आपल्या जीवावर चालू शकतं, राज्यातली सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि ओबीसींची संख्या पहिल्यापेक्षा जर आता वाढलेली असेल, फक्त ओबीसींच्या हातात जरी सत्ता आली ना तरी ते राज्य चालू शकतात, एवढी ताकद आणि हिंमत ओबीसींची नक्कीच आहे. फक्त ओबीसी नेते वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये विभागले गेल्यामुळं प्रत्येक जण स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतंय. तुम्हाला काय वाटतंय? सगळे ओबीसी झाडून एकत्र जर आले तर महाराष्ट्रात परिवर्तन घडू शकतं की नाही? फक्त सुरुवात स्वतःपासून करावं लागेल एवढंच. स्वार्थासाठी नाही, समाजाच्या प्रगतीसाठी आणि प्रतिनिधित्वासाठी. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं मत काय आहे ते सांगा. जय शिवराय.